नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आलेली आहे. पाहू शकता बघा, 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आहे. मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर 10वी-12वीच्या परीक्षेच्या संदर्भाचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात असतं. तुम्हाला प्रश्नपत्रिका कशा पद्धतीच्या येत असतात, कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यासोबतच म्हणजेच तुमचा निकाल लागेपर्यंतचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जात असतं. रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भाचं संपूर्ण गायडन्स जे आहे त्या ठिकाणी करता येणार आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना देखील ही जी काही गुड न्यूज आहे ती पाहायला मिळणार आहे. आता बघा, महत्त्वाची गुड न्यूज काय आलेली आहे ती संपूर्ण गुड न्यूजच आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, मोठी बातमी, आनंदाची बातमी आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारी तर 10वीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा. प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षा कधी होणार ते आपण या ठिकाणी पाहणार. तर बघा, मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारी तर 10वीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा जी ती सुरू होणार आहे. बघा, जर आपण पाहिलं तर 10वीची जी काही परीक्षा आहे नेहमीच मार्च महिन्यात होत असते, परंतु ती यावेळेस फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची आपल्याला माहिती पाहायला मिळते. तर संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, अजून तुमचं वेळापत्रक जे आहे ते आलेलं नाही आहे. तर बघा, सोलापूर इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेला आहे. आता हा निर्णय तुम्हाला आवडला आहे का? 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला हा निर्णय आवडला आहे का ते लिहून पाठवा आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, कारण तुमचे देखील जे काही परीक्षा आहेत त्या जवळपास 10 दिवस अगोदर त्या ठिकाणी होत आहेत आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची देखील जी काही परीक्षा आहे ती 10 दिवस अगोदर होत आहेत. त्यामुळे तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी यावेळेस 10वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा आणि जे विद्यार्थी 12वीची परीक्षा यावेळेस देणार आहेत त्यांनी 12वी लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांना 10वीचं मार्गदर्शन, 12वीच्या विद्यार्थ्यांना 12वीचं मार्गदर्शन करता येणार आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय. तर बघा, परीक्षेची सुरुवात त्याच तारखेला होणार आहे, पण काही विषयांचे पेपर स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा CBSEच्या पेपरवेळी आहेत का याची पडताळणी केली जात आहे. पाहू शकता बघा, परीक्षेची जी काही सुरुवात आहे ती त्याच तारखेला होणार आहे, म्हणजेच 11 आणि 21 फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पण काही विषयांचे जे काही पेपर आहेत ते स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा CBSEच्या पेपरच्या वेळी आहेत का याची पडताळणी बोर्डातर्फे केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जे आहे ते जाहीर होईल असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बघा, जर तुम्ही अजून पाहिलं तर तुमचं वेळापत्रक अजूनही आलेलं नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेच आहे, जर आपण पाहिलं तर 12वीच्या परीक्षा 10वीच्या परीक्षेच्या संदर्भात. त्यासोबतच बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय. 12वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना JEE नीट परीक्षेची तयारी करता येणार आहे. इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया देखील वेळेत सुरू करता येणार आहे. याशिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा देखील वेळेत घेता येईल. पाहू शकता, 10 दिवस अगोदर परीक्षा घेतल्याने एवढे सगळे फायदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता बघा, आणि त्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश देखील मिळणे सोयीचे होणार आहे. श्रेणी सुधारण्यासाठी देखील विद्यार्थ्याला लवकर संधी मिळेल व पुढील प्रवेश त्यांचाही सोयीस्कर होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी परीक्षा पूर्वीपेक्षा 10 दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, जर आपण पाहिलं तर याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी ज्या काही परीक्षा आहेत त्या पूर्वीपेक्षा 10 दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षा 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून आणि 12वीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या जवळपास 20, 21, 18 फेब्रुवारीपासून सुरू होत असतात, तर त्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. तर बघा, बोर्डाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकावर विद्यार्थी पालकांच्या हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यावर केवळ 40 हरकती तथा सूचना बोर्डाला प्राप्त झाल्या असून त्याही किरकोळ स्वरूपाच्या असल्याने बोर्डाने तेच वेळापत्रक अंतिम करण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला सांगितले. पाहू शकता, हे जे काही तात्पुरतं वेळापत्रक तुमचं आलेलं आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल, तेच त्या ठिकाणी आता कायमस्वरूपी म्हणजेच अंतिम देखील होऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे लवकरच या ठिकाणी आपल्याला ऑफिशियल जी काही माहिती ती येईल, ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच पाहायला मिळेल. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढे बघा,
आता असे असणार परीक्षांचे वेळापत्रक कसे, तर बघा इयत्ता 12वी प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत होतील. लेखी परीक्षा लगेचच 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपासून तुमच्या सुरू होतील. 18 मार्चपर्यंत ज्या काही परीक्षा आहेत त्या चालणार आहेत 12वीच्या. पुढे बघा इयत्ता 10वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्चपर्यंत चालणार आहेत. 21 फेब्रुवारीपासून 17 मार्चपर्यंत ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या चालणार आहेत. आता जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा. जे 12वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा. बघा स्थानिक सुट्ट्या आणि CBSEच्या तारखांची पडताळणी जी ती केली जात आहे. पुणे बोर्डाने 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू करायची हे यापूर्वीच निश्चित केलेले आहे. आता फक्त पहिल्या पेपरानंतर होणाऱ्या पेपरसाठी स्थानिक सुट्ट्या म्हणजेच लोकल हॉलिडे व CBSEच्या परीक्षांच्या तारखांची काही अडचण आहे का याची पडताळणी केली जात आहे. विभागीय मंडळाकडून त्यासंबंधीची माहिती मागवण्यात आलेली असून पुढील 15 दिवसात बोर्डाकडून अंतिम वेळापत्रक जे आहे ते जाहीर केले जाईल असं बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करायचं नाही. तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या जवळपास 10 दिवस अगोदर घेण्याचा या ठिकाणी निर्णय जो आहे तो झालेला आहे आणि त्यानुसारच आपल्याला वेळापत्रक देखील पाहायला मिळत आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली अतिशय महत्त्वाची माहिती होती. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.